हे दही वडे बघा ना, किती छान मस्त गोल आणि गरगरीत तयार झालेले आहेत. बऱ्याचदा काय होतं, दही वड्यांचा आकार असा गोल गरगरीत येत नाही. कधी ते चपटे होतात तर कधी आतून जाळीदार टेक्स्चर तयार होत नाही. पण हे बघा, अगदी परफेक्ट आणि सुंदर फुललेले आहेत. आणि फक्त दही वडेच नाही तर त्यावर घालण्यासाठी गोडसर क्रीमी दही आणि ताज्या पुदिन्याची चविष्ट चटणी सुद्धा आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. आणि बघा ना, दही वडा आतून किती छान पांढरा शुभ्र आणि जाळीदार टेक्स्चर आलेला आहे. प्रत्येक घास एकसारखा मऊ आणि हलका लागतो. यात आपण इनो सोडा किंवा कोणताही रासायनिक फुगणारे पदार्थ अजिबात वापरणार नाही. फक्त एका छोट्याशा सिक्रेट ट्रिकने आपण असेच गोल आणि आतून स्पॉन्जी दहीवडे कसे तयार करायचे ते आज पाहणार आहोत. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतली होती. ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती आणि साधारण 3 तास भिजत ठेवली होती. 3 तासानंतर डाळ छान मऊ भिजलेली आहे. ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. यामध्ये अगदीच कमी पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायची आहे. डाळ जितकी बारीक वाटता येईल तितकी बारीक वाटून घ्या. बघा, मी हे मिश्रण दोन्ही बोटामध्ये घेऊन दाखवते. याचा टेक्स्चर एकदम गुळगुळीत आणि बारीक आला आहे. कुठेही दाणेदारपणा जाणवायला नको. अशीच बारीक वाटलेली डाळ आपल्याला हवी आहे. ही वाटून घेतलेली डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे. इथे मी बीटर घेतला आहे आणि बीटरनी ही डाळ छान हलकी होईपर्यंत फेटून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे हा बीटर नसेल तर तुम्ही मिक्सर मधूनच थोडं फिरून घ्या किंवा विस्करनी 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्या. हे बघा, किती सुंदर क्रीमी टेक्स्चर तयार झाला आहे. अगदी क्रीम सारखं मऊ गुळगुळीत आणि एकसारखं मिश्रण तयार झालं आहे. इथे मी एका डिश मध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे. आता या दही वड्याचं बॅटर मधून थोडंसं मिश्रण घेऊन या पाण्यात टाकून पाहूया. बघा, हे मिश्रण अगदी पाण्यावर तरंगत आहे. याचा अर्थ आपलं बॅटर एकदम हलकं फुललेलं आणि परफेक्ट तयार झालं आहे. आता या मिश्रणामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मीठ आणि चिमूटभर हिंग घातला आहे. आता पुन्हा एकदा मिश्रण हलक्या हाताने आणि शक्यतो एकाच दिशेने छान फेटून एकजीव करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, खूप जोरात मिक्स करायचं नाही. हलक्या हाताने आणि एकच दिशेने छान फेटून घेतलं तर बॅटर मधली हवा टिकून राहते आणि दही वडे अधिक मऊ व जाळीदार तयार होतात. वड्यांसाठीचं मिश्रण तयार आहे. मी आधीच गॅसवर तेल मध्यम आचेवर तापत ठेवलेलं आहे. आता या पद्धतीने 5 बोटांमध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हलक्या हाताने तेलात सोडायचं. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने सावकाश तेलात सोडत आहे. सुरुवातीला ते थोडेसे वाकडे दिसले तरी काळजी करू नका. तळल्यानंतर हे वडे छान फुलतात आणि अगदी गोल गरगरीत सुंदर आकारांचे तयार होतात. तेल खूप जास्त गरम नसावं आणि खूप थंडही नसावं. मध्यम तापमान अगदी योग्य आहे. मध्येच हलक्या हाताने उलटून घ्यायचे म्हणजे ते समान प्रमाणात तळले जातील. आता वड्यांचा आकार बघा, किती छान गोल गरगरीत आणि सुंदर फुलून तयार झाले आहेत. वडे छान तळले गेले आहेत. हे काढून घेऊया. आणि याच पद्धतीने राहिलेल्या पिठांचे सुद्धा वडे मी इथे बनवून घेणार आहे. सगळे वडे छान तळून झाले की पुढची महत्त्वाची स्टेप आहे त्यांना भिजवण्याची. एका भांड्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. हे तळलेले वडे या पाण्यामध्ये घालूया आणि साधारण 5 मिनिटं हे वडे भिजत ठेवूया. वडे भिजत आहे तोवर आपण गोड दही बनवून घेऊया. तर इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी भरून गोड दही घेतली आहे. यामध्ये 1 चमचा साखर घातला आहे आणि बीटरनीही दही फेटून घेऊया. अगदी मिनिटभरातच दही फेटून होते. इथे दही आपण फेटून घेतली आहे. आता पुदिन्याची चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी पुदिना, हिरवी मिरची, आलं, लसूण, लिंब, कोथिंबीर आणि शेंगदाणा घेतला आहे. लिंब सोडून सगळे साहित्य आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. इथे मी पुदिना घातला आहे, कोथिंबीर घातली आहे, शेंगदाणे घातले आहे, हिरवी मिरची घालूया, आलं आणि लसूण घालूया आणि याचमध्ये इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धा छोटा चम्मच इथे मी साखर घातली आहे. इथे जो आपण हा कट करून लिंब घेतला आहे त्याचा रस काढून घेऊया. लिंबाचा रस सुद्धा या भांड्यामध्येच घालून घ्यायचा आहे. 1 लिंबाचा रस घातला आहे. झाकण लावूया आणि बारीक ही चटणी वाटून घेऊया. पुदिन्याची चटणी आपण इथे बारीक वाटून घेतली आहे. ही एका वाटीमध्ये काढून घेऊया. ही चटणी आपण अगदीच पातळ केली नाही, थोडंच पाणी घालून वाटून घेतलं आहे आणि घट्टच आहे. जाडसरच अशी आपली ही पुदिन्याची चटणी तयार आहे. वडे आपले छान भिजले आहेत. आता हे वडे छान असे पिळून घेऊया. तर हलक्या हातानेच दाबून यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. मी कशा पद्धतीने पिळून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पिळून घ्या. इथे पिळून झालं की यामध्ये गोड दही घालायची आहे. नंतर यामध्ये मी टोमॅटो सॉस घातला आहे. नंतर पुदिन्याची चटणी घालूया. नंतर आवडीनुसार लाल तिखट घालूया. थोडं चाट मसाला घालूया.
इथे तयार आहे आपलं छान उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारा दह्याचा खास पदार्थ दहीवडा. अगदी मऊसूत जाळीदार वडे, त्यावर गोडसर आणि क्रीमी दही सोबत झणझणीत पुदिन्याची चटणी. प्रत्येक घास तोंडात टाकताच विरघळणारा. उन्हाळ्याच्या दिवसात असा थंडगार, हलका आणि पोटाला सुखवणारा दहीवडा म्हणजे खरंच एक परफेक्ट पदार्थ असतो. पाहुणे आले असोत, एखादा सण असो किंवा साधा रविवार, हा पदार्थ सगळ्यांचाच आवडीचा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. प्लीज एक लाईक करा. आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.